अ गटातील कालचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, प्लेअर ऑफ द डे आणि देवयानी पाटील महिला गटातील समाप्त मॅच काढली काल्हेरनं 17-16. तर ग्राउंड नंबर 3 वर अपन येतोय 15-14. मैंने बोला था कि कारवार टीम शुरू में स्लो खेलती है, उसके बाद अटैक करती है. अटैक किया, 14 पॉइंट पे जा चुकी है, 15 पॉइंट पे खेलती हुई ओम वर्तक ठाणे टीम. सामना कडकच आहे, ठोसा स्पर्धा आहे. वीर तनय चषक 2024 पाहतायत. भिवंडी तालुक्यातील संघ हुतात्मा कालवार, ठाणे सिटीतील संघ ओम वर्तक ठाणे एका गुणाने आघाडीवर आहे. 14 हुतात्मा कालवार तर 15 ओम वर्तक ठाणे. पात्र एकत्र ठाणे जिल्हास्तरीय स्पर्धेचा थरार दापोडे वीर तानाजी चषक 2024 आजची तिसरी नाईट. ग्राउंड नंबर आपण येतो 4 वर. सामना रंगतदार. विजय काल्हेर विरुद्ध जय बैजनाथ नांदिवली. बोनस पॉइंट मिळतोय विजय काल्हेर टीमला. जय बजरंग नांदिवलीकडनं रेड. जय बजरंग नांदिवली या मंडळाने सुद्धा भव्य आयोजन केलं होतं जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं. प्रत्येक दिवशी तब्बल 3 सायकल मॅन ऑफ द डे द्यायचे आणि त्याचबरोबर मोठी स्पर्धा मोरिया सोनाईनं फायनल घेतली होती पुरुष अ गटाची स्पर्धा. तर महिला गटाची फायनल शिवते ठाणे या टीमने घेतली होती आणि द्वितीय विजेता महिला गट तर मॅन ऑफ द डे ठरला होता. पुरस्कारासाठी आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुंदन तुळशीराम पाटील यांच्याकडून कूलर आलेला आहे. त्यानंतर स्वर्गीय विकास केसरीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ संदेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून ट्रॉफी आलेली आहे. स्वर्गीय हनुमान सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ विकी मोहन पाटील यांच्याकडून एक बॅग आलेले आहे. तसेच ओमसाई रिक्षा युनियन यांच्याकडून देखील एक बॅग आलेले आहे आणि प्रल्हाद जयराम पाटील यांच्याकडून एक मेडल आपल्याला आलेलं आहे. प्लेअर ऑफ द डे अर्थातच मॅन ऑफ द डे कालचा पुरस्कार इथे देणार आहोत. आणि ब गटातील खेळाडू संघाचं नाव आहे फ्रेंड सर्कल केवनी आणि खेळाडूचं नाव आहे दीप पाटील. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. काल जबरदस्त खेळ दीप पाटीलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. कालच्या दिवसातील मॅन ऑफ द डे हा पुरस्कार आपण त्याला देत आहोत. मी समाजसेवक भानुदास पाटील यांना विनंती करतो की आपण जे प्रल्हाद पाटील कडून जे मेडल आलेलं होतं ते आपण द्यायचं आहे. त्यानंतर हनुमान पाटील आपण देखील जो मोंजुनीचा गिफ्ट आहे तसेच ट्रॉफी आपण देणार आहोत. मी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त जयदीप भोईर राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग आणि रायफल शूटिंगचे मी आपल्याला विनंती करून की आपल्या शुभाचे आपण ट्रॉफी द्यावी. मॅन ऑफ द डे कालच्या दिवसातील उत्कृष्ट खेळाडू जो ठरलेला आहे आणि त्याला आपण देत आहोत हा पुरस्कार. त्यानंतर विलास म्हात्रे यांना विनंती करतो की सन्माननीय स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्याकडून भेटवस्तू आहे ती आपण द्यायची आहे. भरपूर पारितोषिक आहेत मॅन ऑफ द डे साठी. त्यानंतर भूषण भोईर आपण ओमसाई रिक्षा युनियनची जी बॅग आहे ती देण्यात यावी. त्यानंतर भूषण पाटील यांना विनंती करतो की स्वर्गीय हनुमान सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ जी बॅग आहे ती आपण आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे. धन्यवाद. तर हा होता मित्रांनो कालच्या दिवसातील मॅन ऑफ द डे पुरस्कार मिळवणारा ब गटातील फ्रेंड सर्कल केवनी या संघाचा खेळाडू. दीप आणखी थांबायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वर होणारा सामना वेताल काल्हेर सुदर्शन वडगर ब गट. चला तयार करा.
वेताल काल्हेर सुदर्शन वडगर. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच विक्रम धुमाल, पंच दीपक ठाकूर, तानाजी सातपुते, गुणलेखक रश्मी आडके, तिसरी चढाई मोनिका गुलवी, टायमर मशीन दीक्षांती मात्रे. तर या वेताल ठिकाणी काल्हेर आपण सुदर्शन कूलर वडगर. देखील देत आहोत. नक्कीच पाहुण्यांना विनंती करेन की आपल्या शुभाशय तो कूलर आपण दीपला द्यावा. मॅन ऑफ द डे हा पुरस्कार कालच्या दिवशी ज्याला प्राप्त झालेला आहे आणि गिफिल जिमखाना नवी मुंबई चोरोबा कोण भरपूर अभ्यास केल्यासाठी मोठ्या दुसरा पुकार. प्रमाणात या ठिकाणी बक्षीस आपण देत आहोत. ग्रिफिल जिमखाना नवी मुंबई चोरोबा कोण अ गट आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार. आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. थरारक मॅच या ठिकाणी रेड नांदिवली कल्याण भिवंडी काल्हेर विजय टीम समोर आणि पकड पॉइंट भिवंडी. कल्याण 2 भिवंडी 10. नांदिवली समोर विजय काल्हेर कडनं रेड 2-11. त्यानंतर अ गट कालच्या दिवसातील मॅन ऑफ द डे पुरस्कार संघाचं नाव आहे मोरिया सोनाले आणि खेळाडूचं नाव आहे धीरज तरे. मॅन ऑफ द डे अ गट मोरिया सोनाले या संघातील खेळाडू ठरलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. कालच्या रजनीमध्ये जबरदस्त खेळ ज्यानं साकारला तो धीरज तरे या ठिकाणी आलेला आहे. धीरज तरे आपण अवॉर्ड स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं आणि संपूर्ण पारितोषिक आपण ज्या पद्धतीने ब गटातील खेळाडूला दिले त्याच पद्धतीने अ गटातील खेळाडूलाही दिले जातील. महिला गटातील खेळाडूलाही त्याच पद्धतीने पारितोषिक दिले जाणार आहेत. जय बजरंग नांदिवली प्रतिनिधी माईकशी संपर्क साधा. जय बजरंग नांदिवली. वेताल काल्हेर सुदर्शन वडगर क्रीडांगण क्रमांक 1. चला तोरा करा. मी सदर पारितोषिक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेब, मंडळाचे उपाध्यक्ष मुकेश पाटील, त्यानंतर रिकी मंडप डेकोरेशनचे मालक पॅरिस पाटील, त्यानंतर मंडळाचे सदस्य राजेश पाटील, आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. एक एक करून कालच्या संपूर्ण दिवसातील पुरुष अ गटातील उत्कृष्ट खेळाडू मोरिया सोनालेचा धीरज तरे धीरज तरेला आपण ही संपूर्ण पारितोषिक देत आहोत. या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभाशय फार मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय बक्षीस मॅन ऑफ द डे या पुरस्कारासाठी दिले जात आहे. 20-18 भिवंडी 20 ठाणे 18. क्या बात आहे. जबरदस्त खेळ मोरिया सोनाले या संघाचा खेळाडू अ गटामध्ये ज्यानं खूप चांगला खेळ साकारलेला आहे आणि संपूर्ण पारितोषिक आपण या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभ हस्ते धीरज तरेला देत आहोत. मॉन्जिनीज स्वीज रोल देखील आपण या ठिकाणी देत आहोत. क्या बात है. मैच के बाद कुछ मीठा हो जाए. खेळानंतर थोडासा आनंदाचं वातावरण निर्माण करेल मॉन्जिनीजचा हा स्वीज रोल. त्यानंतर थंडगार हवा खाण्यासाठी कूलर देखील आलेला आहे कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून. तर धीरज सोबत आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी धीरज तरे काल जबरदस्त खेळला. बोलावं लागेल. या स्तरावर नाही बोलणार तर पुढे गेल्यावर कसं बोलशील. सुरुवात करायची आहे. कसं वाटलं काल मोरिया सोनाले? खरं तर एक मोठं नाव आहे कबड्डी मधील. काल खेळत असताना कसं वाटलं? क्या बात आहे. स्पर्धा कशी वाटली काल खेळताना? आनंद घेतला? स्पर्धा कशी भरवली? भव्य जिल्हास्तरीय स्पर्धा आहे वीर तानाजी क्रीडा मंडळाची आणि तुझ्या मामाचं गाव आहे. क्या बात आहे. दापोडे गाव मामाचं गाव. अर्थातच लाडाने वाढवणारा मामाचा असतो प्रत्येक भाच्याला. मात्र खेळत असताना कसं वाटलं या गावामध्ये? खेळत असताना तर खूप छान वाटलंय कारण की मी पण हा मंडळामध्ये पहिले खेळत होतो आणि इथे सिनियर पोरा नव्हते खेळत म्हणून मी मंडळ सोडला. पण त्यांना मी एक विनंती करतो का तुम्ही अ गटाची टीम तयार करा आणि पोरांना पुरं न्या. क्या बात आहे.
आणि एक शेवटचा क्वेश्चन विचारेन, इथून पुढे काय स्वप्न आहे, कोणाला आयडॉल मानतोय कबड्डीमध्ये? आयकॉन तर आपला एकच अनुप कुमार. क्या बात आहे, अभिनंदन. तर असाच खेळत राहा, पुढे जात राहा. हा होता धीरज शरे ज्यानं कालच्या दिवसातील मॅन ऑफ द डे हा पुरस्कार या ठिकाणी मिळवलेला आहे. अभिनंदन. क्रीडांगण क्रमांक 4 वर कैलासवासी हरिचंद्र भाऊ पाटील या नावाने ओळखले जाणारे क्रीडांगणावर जो सामना सुरू आहे, बरेचसे मंडळाचे स्वयंसेवक व इतर क्रीडा रसिक जे उभे राहून सामना पाहत आहेत, कृपया आपणा मुले प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेल्या कुणालाही सामन्यापासून वंचित ठेवू नका. चला, मंडळाचे जे सदस्य आहेत किंवा इतर कुणी ग्रामस्थ असतील किंवा क्रीडा रसिक असतील, ठोसा ठोसा पकड भिवंडी, पॉइंट भिवंडीला, ठाणे पिछाडीवर, भिवंडी आघाडीवर 23-20. कडक कबड्डी. क्रीडांगण क्रमांक 1 वर होणारा सामना वेताल काल्ले सुदर्शन वडकर. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच विक्रम धुमाल, पंच दीपक ठाकूर, तानाजी सातपुते, गुणलेखक रश्मी हाडके, मोनिका गुलवी, दीक्षांती मात्रे. आणि तसेच आपण पाहतोय व्यासपीठावरती महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित अर्थातच जयदीप भोईर सर आहेत, राष्ट्रीय खेळाडू. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण खेळाच्या बरोबरीने आपलं भविष्य ही पुढे कसं जाईल, भविष्यामध्ये आपण पुढे सक्सेस कसे होऊ या गोष्टीकडे देखील तेवढंच लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि कबड्डी असा खेळ आहे की ज्या खेळामधून अनेक व्यावसायिक कबड्डीपटू घडले, अनेक मोठमोठ्या कंपनीमध्ये सध्या जॉब करतायत, सरकारी नोकऱ्यांमध्ये आपण कबड्डीपटूंना पाहतो. आणि तसेच सरांचं असं म्हणणं आहे की आता नुकतेच एअरफोर्स, भारतीय सैन्य भरती आणि रेल्वेमध्ये भरपूर जागा निघलेल्या आहेत. तर मी विनंती करतोय की ह्या गोष्टीचा आपण सर्वांनी फायदा घ्यायला हवा. नक्कीच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वीर तानाजी चषक 2024 आजचा स्पर्धेचा 3रा दिवस. आणि खरोखरच ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलं, त्यामध्ये जी बैक होल कमाल का यहाँ पे टैकल किया है, पॉइंट ठाणे. इस टैकल पॉइंट से ठाणे 21 पॉइंट पर, भिवंडी 23, 23-21. अब यहाँ पे ठाणे की रेड की नंबर 4. या पुढील होणारे सामने हुतात्मा शांताराम कालवार भिवंडी एकता भिवंडी ब गट. हॅलो, जय हनुमान काल्लेर गावदेवी पिंपलघर. एक सेकंड डीजे चालू जी कॉमेंटेटर आहे त्याचा व्हॅल्यूम कमी करा. पंच आणि खेळाडूंना त्रास होते, हॅमरिंग होते थोडा. ओके. परेश म्हात्रे रीडवर. 5 टूर्नामेंट नंतर परेश म्हात्रे यांनी एंट्री केली आहे. एक चांगली दर्जेदार रेडर म्हणून त्यांची ओळख. आजच्या 3ऱ्या दिवशी अटी-तटीची मॅच, ठाणे भिवंडी 24-21 भन्नाट सामना आहे. टफ कबड्डी. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 मध्ये शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय माजी नगरसेवक, युवा सेना, विधानसभा युवा अधिकारी भिवंडी पूर्व चे सन्माननीय सुरेंद्र गुलवी साहेबांचं इथे आगमन होत आहे. साहेब, आपलं वीर तानाजी चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत युवा सेना विधानसभा अधिकारी भिवंडी पश्चिम नयन पाटील, तसेच सन्माननीय युवा सेना शहर प्रमुख भिवंडी मोहन पठाडे, त्यानंतर शाखा अधिकारी भिवंडी निखिल काले, त्यानंतर उप तालुका अधिकारी ओमकार राखाडे, त्यानंतर समन्वयक जिल्हा परिषद कोनगट समीर राणे, त्यानंतर उज्ज्वल पाटील, कुशल वजे, या सर्व मान्यवर पाहुण्यांचा आजच्या 3ऱ्या दिवशी आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे. मी साहेब सर्वांचं वीर तानाजी चषक 2024 मध्ये मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष
कुंदन पाटील व सर्व सन्माननीय सदस्यांच्या वतीने साहेब आपलं वीर तानाजी चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सुरेंद्र गुळवी साहेब, माजी नगरसेवक भिवंडी शहर महानगरपालिका आणि युवासेना विधानसभा अधिकारी भिवंडी पूर्व, आपलं सहर्ष स्वागत. नयन पाटील, युवासेना विधानसभा अधिकारी भिवंडी पश्चिम, आपलं देखील सहर्ष स्वागत. युवासेना शहर प्रमुख भिवंडी पूर्वचे मोहन पठाडे साहेब, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आणि शाखा अधिकारी भिवंडी निखिल काळे, आपलं देखील सहर्ष स्वागत. उपतालुका अधिकारी भिवंडी ओमकार राखाडे, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. तसेच आपण पाहतोय समीर राणे समन्वयक जिल्हा परिषद गट कोंडगाव, तसेच कुशल वजे आणि उज्ज्वल पाटील या सर्वांचं आपण वीर तानाजी चषक 2024 मध्ये करूया मनस्वी हार्दिक स्वागत. 5 मिनिट बाकी. भिवंडी 26 ठाणे 22. 26-22 4 गुणांची आघाडी. 5 मिनिट बाकी असताना 4 पॉइंटची आघाडी. भिवंडी कालवार, हुतात्मा कालवार आघाडीवर. ओम वर्तक ठाणे पिछाडीवर. फक्त 4च गुणांची पिछाडी ठाणे समोर आहे. अजिंक्य पाटील रेडवर, हुतात्मा कालवार भिवंडी. अटीतटीचाच सामना. क्रीडा रसिकांमध्ये शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय स्वप्नील पाटील साहेब, कुठे असाल तर आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सरापन्न व्हायचं आहे. ठोसा ठोसा पकड़ परेश मात्र ने अटेम्प्ट किया. सपोर्ट कवर और अजिंक्य पाटिल दीवार की तरह है और ये टैकल पॉइंट सक्सेसफुल. पॉइंट भिवंडी. पांच पॉइंट से आगे भिवंडी टीम चल रही है. 5 गुणांच्या पिछाडीवर ओम वर्तक ठाणे. सामना भनाट. थर्ड रेड हुतात्मा. 4 मिनिट बाकी आहेत. ही चढाई जर सक्सेस झाली तर कालवारची ताकद वाढेल. पकड झाली, ठाणे कमबॅक करेल. ही रेड महत्वाची आहे. पॉइंट काढेल का? काढावाच लागेल. थर्ड रेड आहे आणि ते आला. पॉइंट भिवंडी हुतात्मा. खरं 4 मिनिटात 1 किंवा 2 संध्या मिळतात. आता ही संधी महत्वाची आहे पॉइंट काढायची. व ओम वर्तकला मॅच बनवायची आहे तर पॉइंट काढावं लागेल. वाह पकड़, यह है कालवार. टैकल पॉइंट. आणि ऐन मोमेंटेबल लोन या ठिकाणी ओम वर्तक ठाणे. ओम वर्तक ठाणे वैसे ही टफ टीम है कालवार की तरह, लेकिन आखिरी मोमेंट में मैच टर्न करने की जो क्षमता है कालवार में दिखाते हुए हुतात्मा कालवार. ग्राउंड नंबर आपण येतोय 2 वर. मोठी स्पर्धा, मोठा जोश, मोठा आत्मविश्वास घेऊन खेळावं लागतं. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा कबड्डीचा महासंग्राम. चार पे मैच चलता हुआ गुंदौली वर्सेस ठाणे. ठाणे की रेड भिवंडी गुंदौली के सामने. चॅलेंजर गुंदौली बनाम JBSC. स्वप्नील पाटील उपतालुका प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही करतोय वीर तानाजी चषक 2024 या स्पर्धेमध्ये. थोड्याच वेळात आपण स्वागत आणि सन्मानाकडेही वळणार आहोत. कबड्डीचा महासंग्राम तुम्ही पाहतायत. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा कबड्डी खेळ महोत्सव वीर तानाजी चषक 2024. वेताळ काल्हेरची चढाई बघायला मिळते. सुदर्शन वडगरच्या कोर्टमध्ये वडगर विरुद्ध काल्हेर. पुरुष तर बघूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळत आहोत. माजी नगरसेवक भिवंडी शहर महानगरपालिका आणि तसेच युवासेना विधानसभा भिवंडी पूर्वचे
सुरेंद्र गुळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती केला जात आहे। हा सन्मान करण्यासाठी मी मंडळाचे उपाध्यक्ष मुकेश पाटील आपणाला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सुरेंद्र गुळवी साहेबांना सन्मानित आपण करावं। लाईनमन चला लाईनमन सुरेंद्र गुळवी साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। मंडळाचे लाईनमन सुना उपाध्यक्ष मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते माजी नगरसेवक भिवंडी शहर महानगरपालिका आणि तथा युवासेना विधानसभा भिवंडी पूर्वचे मुख्य त्यानंतर युवासेना विधानसभा अधिकारी नयन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान मंडळाचे सदस्य विकास पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करावा। नयन पाटील यांचा सन्मान केला जातोय। मुख्य व्यासपीठावर सन्मान होत आहे युवा सेना विधानसभा अधिकारी सन्माननीय नयन पाटील साहेबांचं। तसेच शिवबा ग्रुप प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयजी भांबरे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या ठिकाणी आलेले आहेत। त्या सर्वांचं आपण करूया वीर तानाजी चषक 2024 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत। वेलकम वेलकम सुस्वागतम। त्यानंतर पुढील सन्मान मोहन पठाडे साहेब युवासेना शहर प्रमुख मोहन पठाडे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आणि नुकतंच आपण पाहतोय विजयजी भांबरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। शिवबा ग्रुप प्रतिष्ठान भिवंडी चे अध्यक्ष आणि त्यांची ही संपूर्ण खऱ्या अर्थाने त्याचा ताफा म्हणावा लागेल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। त्या सर्वांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। नयन पाटील साहेब आपण सन्मानाचा स्वीकार करावा। युवासेना मोहन साहेब युवासेना शहर प्रमुख भिवंडी पूर्व यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। मोहन पठाडे साहेब आपण सन्मानाचा स्वीकार करावा। मी राजेश पाटील मंडळाचे सदस्य आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते साहेबांना आपण सन्मानित करावा। धन्यवाद सर। क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा सामना ग्रिफिल जिमखाना नवी मुंबई चेरोबा कोण गट ग्रिफिल जिमखाना नवी मुंबई चेरोबा कोण चला त्वरा करा आपलाच केल्यासाठी तिसरा पुकार। क्रीडांगण क्रमांक 3 क्रीडा रसिकांमध्ये वडगर गावचे उद्योगपती तुषार पाटील साहेब कुठे असाल तर आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। ग्रिफिल जिमखाना नवी मुंबई चेरोबा कोण चला त्वरा करा क्रीडांगण क्रमांक 3 चा ताबा घ्या। या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच जितेश नाईक, पंच विजेंद्र भगत, पंच नवनीत उमराटकर, सहाय्यक गुणलेखक प्रशांत पाटील, प्रणित पाटील, तिसरी चढाई संदेश पाटील, टायमर मशीन हरिदास मात्रे। सन्माननीय सागर म्हात्रे शाखा अधिकारी काल्हेर या ठिकाणी आलेले आहेत। आपलं सहर्ष स्वागत। व्यासपीठावरती यायचं आहे सागर म्हात्रे शाखा अधिकारी काल्हेर आपलं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय। विनंती असेल की आपण मंचावरती यावं। निखिलजी काळेसाहेब शाखा अधिकारी भिवंडी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत आणि हा दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय। निखिल काळे शाखा अधिकारी भिवंडी यांचा शुभ सन्मान। जय हनुमान काल्हेर गावदेवी पिंपळघर फ्रेंड सर्कल केवनी एन्जॉय गुंदवली हुतात्मा शांताराम कालवार भिवंडी एकता भिवंडी ब गट आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार। आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे। जय हनुमान काल्हेर गावदेवी पिंपळघर फ्रेंड सर्कल केवनी एन्जॉय गुंदवली हुतात्मा शांताराम कालवार भिवंडी एकता भिवंडी।
त्यानंतर स्वप्नील पाटील उपतालुका प्रमुख यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. स्वप्नील पाटील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. उपतालुका प्रमुख स्वप्नील पाटील यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. हा सन्मान करण्यासाठी सागर पाटील आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. सन्माननीय स्वप्नील पाटील उपतालुका प्रमुख त्यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर उपतालुका अधिकारी ओमकार राखाडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण आपल्या मंचावरती करत आहोत. तसेच आपण सध्या मेगा स्क्रीनवर पाहतात स्वप्नील पाटील यांचा शुभ सन्मान केला जात आहे. त्यानंतर ओमकार राखाडे आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. विष्णू पाटील मंडळाचे सदस्य आपण आपल्या शुभास्ते त्यांना सन्मानित करावं. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही सध्या अनुभवतायत आणि कबड्डीचा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळतोय. ठाणे जिल्हास्तरीय कबड्डीची स्पर्धा आलेल्या तमाम मान्यवरांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. शुभ आगमन झालेलं आहे. सन्माननीय उपतालुका प्रमुख सन्माननीय चक्रधरी पाटील साहेब तथा सह्याद्री पतसंस्थेचे संचालक सन्माननीय चक्रधरी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत माजी उपसरपंच सन्माननीय सचिन पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मित्र परिवार वीर तानाजी चषक 2024 ला सदिच्छा भेट देण्यासाठी इथे आलेले आहेत. त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर समीर राणे समन्वयक जिल्हा परिषद गट कोणगाव समीर राणे यांचा सन्मान आपण इथे करत आहोत. चला मुकेश पाटील उपाध्यक्ष आपण आपल्या शुभास्ते सन्मान करावा. समीर राणे आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तसेच पुढील सन्मान कुशल वजे यांचा सन्मान करत आहोत आपण. उपाध्यक्ष मुकेश पाटील वीर तानाजी क्रीडा मंडळ आपण आपल्या शुभास्ते कुशल वजे यांना सन्मानित करावं. कुशल वजे यांचा सन्मान होतोय. त्यानंतर उज्ज्वल पाटील आपणही सन्मानाचा स्वीकार करावा. तसेच सागर म्हात्रे शाखा अधिकारी कल्हेर आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. उज्ज्वल पाटील आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. उज्ज्वल पाटील यांचा आपण सन्मान आपल्या व्यासपीठावरती करत आहोत. उज्ज्वल पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. ग्रिफिल जिमखाना नवी मुंबई चेरोबा कोण चला त्वरा करा. ग्रिफिल जिमखाना नवी मुंबई क्रीडांगणावर हजर आहे. चेरोबा कोण सरपंच वेळ लावायचे आहे. जर 5 मिनिटात चेरोबा कोण हजर होत असेल तर या स्पर्धेतून बाद करा. जय बजरंग नांदिवली प्रतिनिधी माईशी संपर्क साधा. जय बजरंग नांदिवली. सागर म्हात्रे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. शाखा अधिकारी काल्हेर यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जात आहे.
सागर म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी केला जात आहे। या ठिकाणी नंतर मॅच पाहता एका बाजूला तसेच नितीनजी म्हात्रे साहेब सोशल मीडिया प्रमुख कट्टर शिवसैनिक नितीन म्हात्रे यांचा सन्मान करण्याची विनंती मी मंडळाचे अध्यक्ष कुंदन पाटील साहेब आपल्याला करेन की आपल्या शुभास्ते नितीन म्हात्रे यांना आपण सन्मानित करावं। ग्राउंड नंबर 2 वर 14 8 पॉइंट आहे, ठाणे 14 गोंदवली 8। ग्राउंड नंबर 1 वर 14 3 काल्हेर आघाडीवर 11 गुणांनी। सोशल मीडिया प्रमुख कट्टर शिवसैनिक नितीन म्हात्रे यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती केला जात आहे। आपलं मनस्वी हार्दिक स्वागत। यानंतर आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर ज्यांची नुकतीच आम्हाला उपस्थिती लाभली असे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख तथा संचालक सह्याद्री पतसंस्था सन्माननीय चक्रधरी पाटील साहेबांचं या वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषकामध्ये शुभ आगमन झालेलं आहे। मी मंडळाचे सदस्य सन्माननीय देवानंद पाटील यांना विनंती करतो की आपण उपतालुका प्रमुख व संचालक सह्याद्री पतसंस्था सन्माननीय चक्रधरी पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। ग्राउंड नंबर 3 वर पुरुष अ गटात सामना आहे। मुख्य व्यासपीठावर सन्मान होत आहे सन्माननीय चक्रधरी पाटील साहेबांचं उपतालुका प्रमुख व संचालक सह्याद्री पतसंस्था यांचा मुख्य व्यासपीठावर सन्मान होत आहे। मंडळाचे सदस्य तथा ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे